आता पाऊसच बंद झालाय त्यामुळे असं काय म्हणायची सोयी नाही होते. ज्यांना जायचे ते जाऊ शकतात, ज्यांना बसायचे त्यांनी बसावं. नाशिकमध्ये आमचा महाकवी वामनदादा कर्डक असं म्हणतो, पॅन्थरचा अतिशय भागवत जाधव ज्या लवलेनमध्ये राहायचा तिथं आता आपली पोरं निळ्या पट्ट्या घालून जयभीम गोविंदा पसंत करायला लागले. आपल्या झेंडेचा रंग निळा म्हणून चेंबूरमध्ये, मी मुंबईचा असल्यामुळे मुंबईची उदाहरण देतो, चेंबूरमध्ये निळा जे बाले किल्ले जेवढे बाले किल्ले ते सगळे किल्ले ढासळलेले आहेत आणि फक्त आता बाले उरलेले आहेत. बाले म्हणजे कोकणामध्ये पुरुष मंडळी पायामध्ये चाळ घालून जे कमरेवर हात ठेवून नाचतात त्याला बाले म्हणतात. आणि हे सगळे गांडू बगीचे झालेले आहेत. नामदेव आजी तू काय रडतेस, तर ती म्हणते काय सांगू बाळा, या गर्दीमध्ये माझं मुलगा हरवलंय, माझं मूल हरवलंय. मी म्हातारीचं सांत्वन करत म्हणतो, संमेलन भरवणं ही गेली 40 वर्ष आम्ही उठाव साहित्य म्हणून मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधून आम्ही वस्त्या जागवण्याचा प्रयत्न करतो. हा सगळा जो वेळेपणा आहे तो खरा आंबेडकर शोधण्याचा आहे. तर त्यांचा कधीही दाभोळकर करू शकतात आणि म्हणून ही सगळी जी फळी आहे सशक्त करण्यासाठी आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे. एवढं जीव तोडून निरंजन टकले जे बोलतायत तर आपण करूया ना ते. तुम्ही सांगा, आपण सुरुवात करू. आमच्या उठावामध्ये जवळजवळ 300-350 कमी आहेत. तुम्ही सांगाल तिथं आम्ही येऊ आणि आपण सुरुवात करूया आणि होऊन जाऊ दे एकदा 1 by 1. मी सगळेजण म्हणत होते की मला जरा बाथरूमला जायचं आहे, म्हटलं थांबा जरा 2 मिनिटं आणि मग जा. आता जाऊ शकतात. खरं तर एखादा विषय देऊन एखाद्या कवीला असं संकटात पाडणं हा फार म्हणजे बोलतो ना चक्रव्यूहात त्याला अडकवणं चुकीचं. आपण मी कधी कुठल्या विषयावर भाषण दिलं, आमची नेहमी सुरुवातच अशी होती की महको तो ऐसे महको की फूलों को भी होश आ जाए, कि महको तो ऐसे महको की फूलों को भी होश आ जाए और तालियां ऐसे बजाओ कि इन शायरों को भी. आमचं सगळं विद्रोह सगळं म्हणणे आम्ही कवितेतून मांडतो आणि तो एक त्यांच्या परंपरेचा कवी जो आहे त्याचं नाव आहे बागवे. तो कवीची व्याख्या करताना असं म्हणतो की कवी म्हणजे कवी असतो, कवी म्हणजे कवी असतो, चंद्र आणि ताऱ्यांमध्ये रवी असतो. कवी जेव्हा बोलतो ना आपल्या प्राणातून तेव्हा त्याला नाही हसायचं. कवी जेव्हा बोलतो ना आपल्या प्राणातून तेव्हा आपण कवितेसारखंच बसायचं. कवी म्हणजे मी म्हटलं हळद आंबेडकरी कवीची व्याख्या अशी होऊच शकत नाही. तर आंबेडकरी कविता एअर कंडिशन रूम मध्ये बसून पापड कविता लिहित नाही. प्रेम म्हणजे आमचं प्रेम वेगळं असतं, तुमचं प्रेम वेगळं असतं आणि तरी तुम्ही बोलता की तुमचं आणि आमचं नेहमी सेम असतं. अजिबात नाही. मग आंबेडकरी कवीची व्याख्या करताना टकले साहेब मी असं म्हणतो की कवी आमचा कवी फक्त कवी नसतो. तो जेलमध्ये, मोर्चामध्ये, आंदोलनामध्ये, रस्त्यावर, बसच्या तिकिटावर कविता लिहितो. तो घरात बसून नाही लिहित. पोलिसांच्या लाट्या खाताना सुद्धा त्याला एखादी नवीन ओळ सुचून जाते कवितेची. कवी आमचा कवी फक्त कवी नसतो. अरे कधी नामदेव, कधी राजा, तर कधी तो कवी असतो. कवी आमचा कवी फक्त कवी नसतो. कधी नामदेव, कधी राजा, तर कधी तो कवी असतो. कवी आमचा बोलतो ना जेव्हा बेंबीच्या गिरठातून तेव्हा तुरुंग फोडून उडायचं. कवी आमचा बोलतो ना जेव्हा बेंबीच्या गिरठातून तेव्हा
कफन बांधून बिनधास्त लढायचं. अरे कवी आमचा कवी फक्त कवी नसतो, कधी नामदेव, कधी राजा, तर कधी तो रवी असतो. ही आंबेडकरी कवींची व्याख्या आहे. तसं तर आमचं आणि त्यांचं नेहमीच वेगळेपण आहे. आता आंबेडकरी आईचं संपादन त्यांनी केलं, त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत. आम्ही नेहमी असं म्हणतो की श्यामची आई आणि आमच्या आईमध्ये जमीन असण्याचं अंतर आहे. कारण श्यामची आई नेहमी नाकामध्ये ती हेल काढून सुरात त्या बोलते श्यामला, अरे श्याम हे करू नको, अरे श्याम ते करू नको. पण श्यामला 4 उद्देशाचे दोस्ती बाजू शकत नाही की बाबा जातीयवादी फार मोठी घाण आहे. ही जी भौतिक घाणी सोडून दे, मनामध्ये जी आपण उचलीची त्याची घाण आहे ती स्वच्छ करे असं कधी श्यामच्या आई म्हणत नाही. पण आमच्या आई मात्र रानावनात गिरणी कारखान्यात काबाड कष्ट करून आम्हाला लहानाचा मोठा करतात आणि परिवर्तनाच्या मोर्चामध्ये जिंदाबाद म्हणण्याचं डेअरिंग देतात. ही आंबेडकरी आईंची व्याख्या मोठेवंत साकारलेली आहे आपल्या आशाताईंनी. आणि खरोखर पुस्तक वाचली आहे. प्रत्येकाने ते वाचायला पाहिजे की आपल्या आंबेडकरी आयांनी काय इतिहास घडवला होता त्यावेळी. आणि म्हणून मी मूळ विषयाकडे येतो. कोण नामदेव रसाळ? हा विषय जो सुरू झाला याला अनेक पदर आहेत. म्हणजे सुरुवातीला त्या पिक्चरमध्ये ते ज्यावेळी सेन्सॉरकडे गेले त्यावेळी त्या पिक्चरच्या सेन्सॉर मंडळाच्या त्या कमिटीमध्ये एका अति शहाण्या गाडवानी असं म्हटलं की कोण नामदेव रसाळ? ज्याला पद्मश्री मिळालं ह्याला माहिती नाही, हा म्हणतो कोण नामदेव रसाळ. मग बऱ्याच जणांनी असं म्हटलं की तुझ्या आईचा नवरा नामदेव रसाळ. तुझ्या 17 पिढ्याच्या संस्कृतीला घोडे लावणारा नामदेव रसाळ. ही एक वेगळी भावना होती नामदेव रसाळांना. आणि मग नामदेव रसाळांच्या त्या कोण नामदेव रसाळ म्हणून जी संतापाची लाट आली आणि त्याच्यामध्ये नामदेवच्या बाजूनी लिहिणारी बरीच मंडळी, मी सुद्धा नामदेवच्या बाजूने लिहिलं. पण एक माणूस जो होता मिलिंद भवार म्हणून, हा मिलिंद भवार श्याम गायकवाडांचा कार्यकर. श्याम गायकवाडांची जी काही ती रिपब्लिकन आहे, ते कधी कम्युनिस्ट असतात, कधी रिपब्लिकन असतात, कधी काय भक्तच असतात. तर त्या श्याम गायकवाडांनी माझा वारस म्हणून त्या मिलिंद भवारला डिक्लेअर केलेलं. हा तोच मिलिंद भवार की ज्यावेळी घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीमध्ये नेत्यांनी जी मारहाण झाली त्या मारहाणीमध्ये प्रमुख भाग घेतलेला आणि त्याचा फोटो म्हणजे रामदासची ती कपडे फाडताना त्याला गटारात बुकलून मारताना बरेच जण होते, तो एकटा नव्हता. पण त्याचाच फोटो त्या कॅमेऱ्यात आला, त्या चित्रलेखा वगैरे सगळे कळलं आणि त्यामुळे तो प्रसिद्ध झाला. आणि त्यांनी नामदेवविषयी अतिशय निगेटिव्ह, म्हणजे सगळे दुनिया बोंबलते नामदेवच्या बाजूने आणि एकट्या नामदेवच्या विरोधात त्यांनी लिहिलं. अशा काही आपणही वाचलेत ते सगळं की नामदेव कसा करप्ट होता, नामदेव किती भ्रष्टाचारी होता, नामदेवनी काय काय धंदे केले, असं सगळं काय काय आपण सगळ्यांनी फेसबुकवर वाचलं असेल. त्याच्यात आणखी तिसरा पदर असा, एक नामदेव रसाळची कार्बन कॉपी करणारा एक कवी आहे. तो नामदेवच्याच कविता झापून स्वतःच्या नावावर करतो. मला त्या शारीरिक व्यंगाबद्दल अजिबात काय बोलायचं नाही, परंतु त्याच्या त्या डोक्यामध्ये नक्कीच व्यंग आहे. असा हा व्यंग माणूस तो बरीच वर्ष सारं काही समिष्टीसाठी, म्हणजे समिष्टी हा जो शब्द आहे नामदेव दादांनी रोड केला खऱ्या अर्थाने. तर मध्यंतरी मध्येच बंद होता आणि मग नामदेव रसाळचा पुतण्या, आता कपिल सरांनी त्याचं नाव घेतलं, काय डॉक्टर आहे का काय असेल ते, पण नामदेव रसाळला कोणी भाऊ नव्हता. हा कोण आला कुठून उपटला आपल्याला माहिती नाही. आणि तो असा असतो की त्याची अकॅडमिक कॅन्सर आहे, म्हणजे रस्त्यावरच्या लढाई, सगळ्या कॉम्प्युटरवरच्या लढाई तो लढतो. आणि नामदेव सारखा तो चष्मा असा वर लावायचा,
बोकरासारखी जाळी वगैरे, त्यांनी काही पैसा पुरवला शासनाकडून, काही पैसा असा करून तो भायखळ्याच्या त्या हॉलमध्ये त्यांनी हा कार्यक्रम लावला. आणि मग भाजपचा जो मंत्री तिथं आला, त्यांनी पैसे दिले तो येणारच ना. आणि हा जो आहे, जो आयोजक आपल्यातला प्रति नामदेव रसाळ, हा अत्यंत फ्रॉड माणूस आहे. तुझ्या माहितीसाठी सांगतो, पाहिजे तुझी पण भेट होती त्याच्याशी, काहीही करत नाही तरी पण अत्यंत महागड्या कारमधून भेटतो हा माणूस. तर त्याच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम झाला. आणि भाजपच्या एका मंत्र्यांनी नामदेवची तुलना, तो कोण पंडित दीनदयाळ का कोण आहे, हा, त्याच्याशी केली. त्याच्यावर आणखीन मग रणकंदन मागलं. आणि मग त्याच्या विरोधात सायन्सची मोहीम निघाली. त्या सायन्सच्या मोहिमेला एका सटक्यात मूर्खात काढण्याचं काम, काय नाव होतं, आईचं नाव लावतो तो, हा, वैभव छायाची माया, हा, अभिव्यक्तीवाला वैभव छाया, त्यांनी या सगळ्या छाया काढणाऱ्यांना एका सटक्यात मूर्खात काढले. तर अशा ह्या 3 बाजू आहेत. आणि मी जो नामदेव अनुभवलेला आहे, एक 4थी बाजू आहे. मी ज्या वस्तीत राहतो, टकले साहेब भाई संघारी असताना त्या 4 चाळीत आलेले. भाई संघारी माझी शेजारी. तर अमर शेख जे आहेत, त्यांचं घर जे होतं 7 रस्त्याला, न्यू सिविल टॉकीजच्या पाठी. नंतर मग मल्लिका बरोबर नामदेवचं लग्न झाल्यानंतर नामदेव तिथेच राहायला लागला. त्यांनी तो ढोरवाडा जो होता तो सोडून दिला. कामाडीपुराच्या तिकडे राहायचा, कसाईवाडाचा काय त्याचं नाव आहे, ढोरचा. तर ती सोडून मग नामदेव 7 रस्त्याला आला. आणि मग त्यांची रोजरीची ठरलेली असायची, भाई संघारी आणि नामदेव रसाळ. नामदेव नेहमी 11-12 वाजता आमच्या 4 चाळीजवळ यायचा आणि खालून हाक मारायचा भाईला. आणि मग भाई लगेच झप्पा बिप्पा घालून खाली यायचा आणि मग त्या ऑफिसमध्ये बसायचे. आणि मग तिथून ते कामाची पुरा वगैरे सगळं ते गांडू बगीचा वगैरे सगळं करत आहे. तर भाई संघारी असं म्हणायचे की आमच्या 4 चाळीत नामदेव, तू असेल मोठं कवी, पण तुझ्या कविता आहेत ना, तर मला पण कळत नाही. तू असं काय काय बोलतो ना उंचीवर, मला कळत नाही त्या कविता. पण आमच्या 4 चाळीमध्ये बरेच कव्वाल आहे, पण एक कवी आहे आणि त्याचं नाव आहे विवेक मोरे. आणि तो तुकारामाच्या भाषेत कविता बोलतो, की जे आहेत ना किती अडाणी असेल तरी त्याला कळतील. तुझ्यासाठी जे वेगवेगळ्या ज्या तू संकल्पना वापरतो त्या आमच्या डोक्याच्या पलीकडे आहेत. आणि मग नामदेव भाई त्या दोघांचे हात माझ्या खांद्यावर असायचे. नामदेव रसाळ एक फोटोग्राफर होता, त्यावेळी मोबाईल नव्हता, ज्यामुळे फोटोग्राफरला खूप किंमत असायची. तो आपला राजेश कळलत नावाचा जो कवी होता, तो करोनामध्ये वाढला. तर तो बौद्धाचार्य पण होता, ऍक्टर पण होता, डान्सर पण होता, कवी पण होता, सगळं तो करायचा. आणि नामदेव दादांचे त्यांनी बरेच फोटो काढले आणि नामदेवची सेल्फी करायचा प्रयत्न त्यांनी केला. एक दिवस त्यांनी आपल्या कविता घेऊन आला आणि नामदेव दादांना त्यांनी दाखवल्या. त्या दाखवल्यानंतर क्षणार्धात 1-2 पानं वाचली असतील नामदेव दादांनी, आणि त्या सगळ्या कवितेचा त्याचा जो बंडल होता तो फाडून त्यांनी रस्त्यावर फेकला. आणि वर त्याला असं सांगितलं की जी शिवी आहे, शिवी इथं मी बोलू शकत नाही, पण सांगितलं की या जर परत जर कविता लिहिताना मला जर दिसला तर तुझ्या कानाखाली खेचेल. आणि मग त्या राजेश कळलं, म्हणजे कविता घातल्या होत्या राजेशच्या, 1, 2, 3, 4 नामांतराचा जय जयकार, 1, 2, 3, 4 नामांतराचा जय जयकार, 5, 6, 7, 8 टार्गेट नेत्यांची पडली गाय. असं करत 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 नामदेव बोलायचा हा सगळा 16वर गेला ना, म्हणजे 13, 14, 15, 16 तर लोक म्हणतील कवी आला पळा पळा.
तर अक्षरशः नामदेवनी त्याच्या कविता पाहिल्या, त्याच्या कविता बंद केली. त्यानंतर राजेश कडक कधी त्यांनी कविता केली. दुसरा एक कवी होता, त्यांनी नवीन कविता संग्रह, मुंबईचाच आमचा कवी. नामदेव म्हणाला की काय नाव आहे तुझ्या कविता संग्रहाचं? तो म्हणाला आंधळ्याची काठी. नामदेव बोलला की आंधळ्याची काठी आहे ना टिंबडी. म्हणजे आता तुम्ही बोलाल की काय नेता आहे का, असं बोलायचं असतं का? किंवा जलदार विधीला एका बाजूला बापाचा जलदार विधी त्यांनी केला त्या म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये, मोठेचं मटण एका बाजूला व्हेजिटेरियन आणि एका बाजूला बैलाचं मटण, त्याचं पंचपक्वानासारखा वाद दोघं. आम्ही तिथे होतो. बापाच्या जलदारविधीला मोठ्याचं मटण वाढणारा एकमेव असेल तर तो नामदेव रसाळ. का तर माझ्या बापाला आवडायचं ना, माझ्या बापाला आवडायचं, मी करणार ते. वेश्यांचा मोर्चा काढला जगामध्ये, वेश्यांचा मोर्चा काढणारा कोण असेल? नामदेव रसाळ. त्यानंतर नामदेव रसाळ यांचे अनेक विक्रम आहेत. तुम्हाला सांगतो की आपला तो प्रकाशक नाही का, तो बिचारा लग्नाच्या बसला उभा होता दादर स्टेशन. नामदेवची टॅक्सी आहे, त्याला मला इकडे म्हणजे काय झालं, बस गाडी बस, खिशात किती पैसे? त्यावेळी 10,000मध्ये लग्नाचा बसता पाहायचा, तो बोलतो 10,000 आहे, दे इकडं. त्याच्या खिशात हात घालून नामदेवनी ते पैसे घेतले आणि ते पैसे घेऊन तो मंत्रालयात गेला. मध्ये आधी ते सगळं खाऊन पिऊन सगळं त्याच्याजवळ 4-5 हजार तरी तिथे संपवले. मंत्रालयात गेल्यानंतर त्याला बाहेर बसवलं, एका मंत्रीच्या कॅबिनमध्ये गेला. तिथून परत आल्यानंतर त्यांनी खिशातून जे पैसे काढले आणि त्या आमच्या मित्राच्या हातात दिले. तो बोलला मोजू नको, कमी पडले ना तर माग, जास्त झाले तर सांगू नको. आणि खरोखर तो माझा मित्र ज्यावेळी घरी गेला ना त्यावेळी 15,000 रुपये त्याच्या खिशात पंपले होते नामदेव. आता तुम्ही बोलाल की आता नामदेवचं असं होतं की आपण रस्त्याने चाललेलं तर आपण बोलतो ना की तहान लागले तर हॉटेलला जाऊन पाणी पितो, थांबल पितो. तसं नामदेव बोलतो की जर एखादी वेश्या आवडली मला तर मी तसंच सांगतो मित्रांना जे समोर असेल की मी जाऊन येतो, मला भूक लागली. इतका मोकळा ढाकळा. म्हणजे नामदेव म्हणजे कसा, नामदेव ढसाळ आणि राजाभाऊ ढाले या दोघांची जर तुलना केली, नाशिक म्हणजे राजाभाऊ ढालेंचा अड्डा आहे, बाले किल्ला. आणि त्या बाले किल्ल्यामध्ये मी अत्यंत धाडसाने सांगतो की या दोघांमध्ये मला जर कुणाचं व्यक्तिमत्व आवडलं असेल तर ते नामदेव ढसाळ. मला सांगा, राजाभाऊ ढालेंच्या खांद्यावर तुम्ही हात ठेवू शकला असता? अजिबात नाही, कारण ते व्यक्तिमत्वच वेगळं होतं. तुम्हाला म्हणजे भीतीच वाटायची राजाभाऊ. नामदेवच्या खांद्यावर तुम्ही हक्काने हात ठेवू शकतो असं व्यक्तिमत्व होतं. नामदेव आपल्या खिशात हात घालू शकतो आणि नामदेवकडे पैसे आले ना तर तो खिशात हात घालून तुम्हाला देऊ शकतो. राजाभाऊ ढालेचं व्यक्तिमत्व जर बघितलं ना की मला असं नेहमी असं वाटतं की एक सुंदर अशी बाग जी असते ना, बगीचा, त्याच्यामध्ये फार सौंदर्य असतं, शिस्तबद्धता असते, ते म्हणजे राजाभाऊ. आणि नामदेव म्हणजे एक घनदाट जंगल, पण सौंदर्य दोघांमध्ये म्हणजे बागेमध्ये जसं आहे तसं ते जंगलामध्ये सुद्धा आहे. आणि जंगल कसंही वाटतं, कुठेही वाटतं, कसंही वाटतं. आणि तुम्हाला सांगतो की नामदेवावर मी सुद्धा टीका केली. एका कवितेत मी असं म्हटलंय आणि नाशिकमध्येच कविता तर तुम्हाला ऐकवलेली आहे. नामदेवविषयी मी असं म्हटलं होतं की इधर देखिए भाई साहब, ये जो काला सांप है ये दिखता है बहुत तगड़ा, इसको हमने बंबई के अंदर कमाटीपुरा के गांधी बगीचा में पकड़ा. आपने देखा होगा ये
मगर इसका नाम है नामदेव। बहुत जहरीला सांप है मगर डरना मत भाई साहब, हमने इसके जहर के दांत तोड़ दिए हैं और बस खाने के दांत जोड़ दिए हैं। इसको देखकर आपको ज्यादा मजा नहीं आएगा, इसलिए ये तो अब टोकरी के अंदर चला जाएगा। तो नामदेव चलो टोकरी के अंदर घुस जा। आणि सगळ्यात मोठं जर नामदेवचं कर्तृत्व जर सांगायचं झालं तर ही कविता नामदेवला माहीत होती। काही समोर नामदेवनी ही कविता माझी कविता ऐकली आणि जराही न चिडता त्याने माझ्या खांद्यावर अशी शाबासकीची माझी पाठ पकडली आणि शाबासकी दिली। हे नामदेवचं मोठेपण। नामदेवला मध्यंतरी मी एक अशी आता नामदेव आणि भाईच्या सोबत राहताना मी अनेकदा त्या दोघांना प्रकाश आंबेडकरला पक्या म्हणून बोलताना मी ऐकले। त्यावेळी असंच होती पक्या नाम्या अशी एक आपली कल्चर म्हणजे बबन कांबळेला सुद्धा बघण्या एक आपलेपणा। तर नामदेवला प्रकाशनी काय वाद झाला त्यावेळी अशी फाईट मारली होती नामदेवच्या छातीवर। नामदेव म्हणाला की आहे ना आजी मस्तानला लढवली, तुझं बच्चे आहे, तू फक्त याचसाठी वाचतोय तुझ्या त्या नावासमोर जे आडनाव आहे ना त्या आडनाव आहे म्हणून तुझं रिस्पेक्ट करतो, नाही तर तुला प्रत्युत्तर आत्ता दिलं। तर हे नामदेवचं मोठेपण आहे की बाबासाहेबांचे उपकार ध्यानात घेऊ, आंबेडकरी घराण्याचा सन्मान ठेवू, हे सुद्धा नामदेव करू शकतो। आणि म्हणून नामदेवला जसं तुम्ही बघाल तसं म्हणजे कसं आहे की जशी दृष्टी तशी सृष्टी। मागे एक धर्मेंद्रचा पिक्चर असा मी पाहिला होता की पिक्चरमध्ये पिक्चर शूटिंग चालू आहे, धर्मेंद्रची शूटिंग चालू आहे, धर्मेंद्र हिरोचा रोल करतोय आणि एक जे शाहीर हे असतात ना त्या कॅरेक्टरमधला एक जण आहे ना चक्कर येऊन पडतो, सगळे ते शाहीर ॲक्टर त्याला गोळा होतात। धर्मेंद्र बोलतो काय झालं, नाही म्हणे तो चक्कर आले आणि पडला, बोला रात्री काय प्यायला दिलं असेल दारू पिऊन जागरण झालं असेल म्हणून तो पडला, नाही म्हणे त्याला 5 दिवस आहे कामच मिळालं नाही त्यामुळे तो उपाशी होता, त्याला अन्नच नाही त्याच्या पोटात, तर काय करणार पडलं। धर्मेंद्र सगळं किती बेकार परिस्थिती, आम्हाला वेगळी ट्रीटमेंट आणि जे साईड रोल करतात त्यांना वेगळी ट्रीटमेंट असं म्हणून तो एका खुर्चीवर बसतो, तर स्पॉटवर त्याला लगेच छत्री घेऊन येतो, कोल्ड ड्रिंक देतो आणि एक पत्रकार येतो आणि त्याला बोलतो की साहेब तुमची मुलाखत घ्यायची। धर्मेंद्र त्याच्यावर चिडतो, बोलतो माझी मुलाखत कसली घेतो, अर्थो बघतो ॲक्टर 5 दिवस आहे ना जेवढा आणि त्याला चक्कर आले त्याची मुलाखत घे, आल्यानं तुम्ही फक्त धर्मेंद्रची मुलाखत घ्या सर, तुम्हाला काय धंदा नाही। तर तो जो पत्रकार आहे तो म्हणतो की साहेब तुम्ही बोलता ते बरोबर आहे, पण जर मी त्याची मुलाखत जर माझ्या संपादकाला दिली ना तर तो मला लगेच कामावरून काढून टाकतो आणि माझं पण लग्न झालं, मला 2 मुलं आहेत आणि जर मला कामावरून काढून टाकलं तर माझी नोकरी गेली तर मी उपाशी मिळेल, त्यामुळे मला तुमची मुलाखत घेणं कर्मप्राप्त आहे। मग धर्मेंद्र काय करतो, आपली कार देतो आणि त्या साईड ॲक्टरला त्याला सगळ्यांना सांगतो त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि त्याचं काय बिल असेल तर माझ्याकडे माग। आणि मग तो पत्रकाराला सांगतो की हे माझी मुलाखत आणि ती मुलाखत म्हणजे एक घटना घडली आहे, पण त्याचे वेगळे वेगळे जे व्ह्यू आहेत म्हणजे पदर आहे ते किती आहे। जसं कांद्याची पात तुम्ही जर सोलत गेलात तर असंख्य पाते निघते पण तुम्हाला कांदा सापडणार नाही, तसं नामदेव असंच आहे। तुम्ही नामदेवला संत म्हणा किंवा जंत म्हणा किंवा काही म्हणा, पण नामदेव हा अस्सल कांगाळा माणूस होता, तो जगला ज्यांनी तो असं म्हणजे कधी नाटकीपणाने कधी त्यांनी हे केलं नाही। वामनदादा कर्डकांना आपल्या घरी कार घेऊन म्हणजे वामनदादा कर्डकांना कारनी 7 रस्त्याच्या घरी आणलं, रात्रभर नामदेव वामनदादांना ऐकत राहिले आणि सकाळी नामदेवनी वामनदादांच्या खिशात साधारण एवढ्या पैशाची नोटा त्या कोंबल्या आणि परत कारनी त्यांच्या घरी आणून सोडलं।
हा नामदेव किती भावस्पर्शी वाटतो. आणि नामदेवकडे असं काही लपवण्यासारखं काहीच नव्हतं की बाबा हा नामदेव वेगळा, तो नामदेव असं काय. तो नामदेव जसा होता तसाच तो दगडा आणि तसाच तो मेला. त्यामुळे मला नामदेवचं जे व्यक्तिमत्व आहे ते खूप आवडतं. कारण नामदेव आहे ना, तुला मगाशी सांगितल्याप्रमाणे शिस्तबद्ध वगैरे काय नव्हतं. जे काय करायचं ना ते मनमुरादपणे करायचं. अशा पद्धतीने नामदेव जगला आणि तसाच तो मेला. आणि म्हणून मी जो पाहिलेला नामदेव आहे त्या नामदेवावर तुम्ही कितीही टीका करा, त्याचं कितीही कौतुक करा, नामदेवचं मूल्य काल होतं, आज राहील आणि उद्याही राहणार आहे. बरोबर. मी एक कवितेचा छोटा तुकडा बोलतो आणि माझं संपवलं की मगाशी कबीर सर जे बोलत होते त्याच्यावरून मला माझ्या कवितेच्या काही ओळी आठवत होत्या. आणि आपण म्हणालात की आपले आदर्श, आपले झिरो कुठे आहे, तर मी असं म्हणतो की जेव्हा पाण्यालाही लागत या, जसं येशू ख्रिस्त जन्माला आला त्यावेळी देवाचा पुत्र ज्यावेळी जन्माला आहे त्यावेळी काय काय घडणार आहे असं एक भाकीत केलं गेलं. म्हणजे तारे उगवतील, अमुक होईल, अमुक होईल. तसं बाबासाहेबांचा पुनर्जन्म जरी आपण मानत नसलो तरी बाबासाहेबांचा पुनर्जन्म होणार आहे सगळ्यासाठी. आणि कसा होणार आहे ते मी आपल्याला एक कवितेतून सांगतो. जेव्हा पाण्यालाही लागते आग, जेव्हा पाण्यालाही लागते आग, जेव्हा मुरझाडांनाही येऊ लागते जाग, आणि आत्मसन्मानाचा सळसळू लागतो नाद, तेव्हा निश्चित समजावे की मी मिळतो आहे. जेव्हा आंधळा पांगळा मुका बहिरा रडू लागतो, जेव्हा आंधळा पांगळा मुका बहिरा रडू लागतो, लूट भरलेल्या कुत्र्यासारखा जेव्हा मनू रडू लागतो, आणि दिवसा ढवळ्या काळाराम सुद्धा मंदिरामध्ये जडू लागतो, तेव्हा निश्चित समजावे की मी येतो आहे. जेव्हा शहाणपणाचा बनू लागतो माहोल, जेव्हा शहाणपणाचा बनू लागतो माहोल, जेव्हा सम्यक क्रांतीची जाणवू लागते चाहूल, आणि वाजू लागते सम्यक संबुद्धाचे पाऊल, तेव्हा निश्चित समजावे की मी येतो आहे. जेव्हा रथयात्रांची, गौरव यात्रांची, काय मध्ये वाजू नका, एक कडव्याची घालून काय. जेव्हा रथयात्रांची, गौरव यात्रांची सोंग ढुंग कळू लागतात, तेव्हा जेव्हा रथयात्रांची, गौरव यात्रांची सोंग ढुंग कळू लागतात, जेव्हा मानवतेसाठी शेकडो आयुष्यांच्या मशाली जळू लागतात, आणि धर्मांधांच्या विरोधात कोवळ्यांची सुद्धा संतापाने वळू लागतात, तेव्हा निश्चित समजावे की भीम येतो आहे. भीम येतो आहे म्हणजे तो येणार नाही या बाळातून. भीम येतो आहे म्हणजे तो येणार नाही या बाळातून. भीम येतो आहे म्हणजे तो येणार नाही पाताळातून. तो येणार आहे नांगराच्या फाळातून, कामगारांच्या बळातून, झोपडपट्ट्यांच्या गळातून आणि संघर्षाच्या जळातून. तो येणार आहे नांगराच्या फाळातून, कामगारांच्या बळातून, झोपडपट्ट्यांच्या गळातून आणि संघर्षाच्या जळातून. जेव्हा खतखतू लागेल ज्वालामुखी तुमच्या माझ्या रसातळातून, तेव्हा निश्चित समजावे की भीम येतो आहे. तेव्हा निश्चित समजावे की भीम येतो आहे. धन्यवाद प्रोफेसर. उठाव सारखा कविता संग्रह आपला आहे. नामवंत कवी काही सांगणारे असतील, रायढाले असतील, त्याच्याबरोबरच नामदेव ढसाळांच्या सुद्धा सहवासातून आपण व्यवस्थित भावस्पर्शी, बिंदास आणि एकंदर नामदेव ढसाळ आपण मांडले. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो अतुल भोसेकर सरांना, त्यांनी या ठिकाणी आपलं व्याख्यान या ठिकाणी सुरू करावं. बौद्ध धर्माचे अभ्यासक, पारिभाषेचे अभ्यासक असलेले अतुल भोसेकर सरांनी त्या संदर्भात खूप सारं काम केलेलं आहे. मागे नाशिकमध्ये झालेल्या बौद्ध धर्म परिषदेला आलेले दलाई लामा यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनाचे सुद्धा
चित्रपट अतुल भोसेकर सरांनी व्यवस्थितरित्या सांभाळली. सातत्याने त्यांचं हे काम धर्माच्या निमित्ताने फार पुढे जातं आहे. त्यांना जो विषय दिलेला आहे त्या विषयाच्या अनुसरण महाबोधी महाविहार संघर्षाची दिशा या माध्यमातून ते या ठिकाणी आपले विचार व्यक्त करत आहेत. अतुल भोसेकर. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना पंचांग प्रणाम. आजच्या परिवर्तक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापिका आशाताई कांबळे ज्यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं त्या आयुष्यमान निरंजन सर, स्वागत अध्यक्ष आयुष्यमान कांबोर्डे सर आणि परिवर्तके अध्यक्ष माझे मित्र आयुष्यमान गंगाधर आहिरे सर आणि तसंच आपल्या सर्वांना सविनय जय. मुळामध्ये बाबासाहेबांनी जेव्हा 1956 साली बौद्ध धर्म आम्हाला दिला, बाबासाहेबांची अपेक्षा होती की ज्या समाजाला मी बौद्ध धर्म देतो तो समाज बुद्ध विचारांना प्रेरित होऊन बुद्ध विचाराचा जागर आणि बुद्ध विचाराचा प्रचार प्रसार करत स्वतःच बुद्ध विचारांचं आचरण करेल. आणि म्हणूनच बाबासाहेब एकदा बोलून गेले होते की अख्खा भारत मी बौद्धमय करेन. त्याच्या मागचा अर्थ आम्ही कधीच कळून घेतलेला नाही. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा बाबासाहेबांनी 1956 साली बौद्ध धर्म आम्हाला दिला, बाबासाहेबांची अपेक्षा होती, कारण बाबासाहेबांना खूप कमी दिवस त्यानंतर लागले, की माझा हा समाज बुद्ध विचार समजून घेईल. खूप खेदानं सांगावं लागतं मित्रांनो, गेल्या 70 वर्षामध्ये आम्ही बौद्ध संस्कृती बौद्ध धर्म समजून घेतलेला नाही. आज जी आमच्या समाजाची वाताहत होतीये त्याचं मूळ कारण म्हणजे बौद्ध संस्कृती आम्ही मुळातूनच समजून घेतलेली. म्हणजे त्रिसरण आणि पंचशिलाच्या पुढे बुद्ध विचार आमच्या पुढे जातच नाही आणि ही आमच्या समाजाची शोभा. आणि म्हणूनच गेले 130 वर्ष बौद्धांचा अस्मितेचा असलेला प्रश्न महाबोधी महाविहार याला आजपर्यंत आम्ही न्याय देऊ शकलो. मित्रांनो, जगातला हा एकमेव संघर्ष आहे की एखाद्या धार्मिक स्थळासाठी, स्वतःच्या धार्मिक स्थळासाठी 130 वर्ष एका विचारानं प्रेरित झालेला समाज लढा देतो. मात्र ज्या बाबासाहेबांनी ज्या समाजाला बौद्ध धर्म दिलेला आहे त्या समाजाला या महाबोधीशी काहीही कर्तव्य नाही. हे मी छातीतोपपणे आणि खूप खूप काय म्हणू शकतो त्याला, एक जागरूकतेनं हे वाक्य मी बोलतो. गेल्या 27 वर्षापासून मी नाशिकमध्ये आणि नाशिक मधली सगळी सिद्धांतर मी या 27 वर्षामध्ये पाहत आलो. बौद्ध धर्माचे विचार इथं कसे रुजला, इथं कसा प्रचार होतोय, काय प्रचार होतोय हे मी खूप जवळनं अनुभवलंय, त्याचा अनुभव घेतला. मित्रांनो, आमचं मूळ कारण एक समजून घ्या, कारण महाबोधी महाविहाराचं मी बोलणारच आहे, कारण या महाबोधी महाविहाराच्या प्रश्नावर 1990 सालापासून मी मागतो. 1990 सालापासून मी पाठपुरावा करतो. त्यामुळे तो विषय मला खूप प्रचंड प्रिय आहे आणि तो माझ्या जवळच आहे. मात्र खरी दुःख, खरी शोकांतिका ही आहे की आम्ही अजूनही बुद्ध विचारांप्रती, बौद्ध संस्कृतीप्रती सजग नाही. म्हणजे जेव्हा मी या प्रश्नाची उत्तर शोधतो तर मला 4थ्या शतकातला भंते नागसे आणि राजा मिलिंद यांच्या प्रश्नोत्तराचा असलेला मिलिंद पन्नव हा ग्रंथ मला साहित्य. त्या ग्रंथामध्ये एका ठिकाणी मिलिंद राजा भंते नागसेनाला प्रश्न विचारतो की धर्माचा ऱ्हास का होतो.
आणि बनते नागसेन उत्तर देतात की राजा धर्माचा ऱ्हास 3 कारणाने होतो. धर्म सांगणारी व्यक्ती सक्षम नसेल तर, दुसरं धर्म ऐकण्याची लोकांची मानसिकता नसेल तर, आणि तिसरं धर्म सांगायला वातावरण नसेल तर. तुम्ही गेल्या 70 वर्षाच्या आपल्या समाजाचा अनालिसिस करा. आपल्या समाजाचा धार्मिक ऱ्हास जो झालेला आहे त्याची उत्तरं तुम्हाला या 3 उत्तरांमध्ये पाहायला. आणि आहेर माझी ही शोकांतिका मी गेल्या 15 वर्षापासून मांडत. ज्यांच्याकडे सामाजिक चळवळ, लोकांच्या विचारांमध्ये काहीतरी चांगले विचार पेरण्याची कुवत आहे, अशा साहित्यिकांनी, मोजके साहित्यिक जर सोडले तर कुणीही बौद्ध संस्कृतीवर एकही साहित्य लिहिलेलं नाही. मग आमच्या लोकांना बौद्ध संस्कृती कळणार कशी? महाबोधी महाविहाराचा जो लढा आहे तो नेमका कधी सुरू झाला, तो केव्हा सुरू झाला हे जर आम्हाला माहित नसेल तर आम्ही लोक महाबोधी महाविहाराची संघर्षाची नेमकी कुठली दिशा ठरवणार आहोत, जर तो संघर्षच आम्हाला माहित नसेल. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकाने महाबोधी महाविहाराचं स्थळ शोधलं. जिथं बुद्धांना संबोधी प्राप्त झाली ते स्थळ त्यांनी शोधून काढलं आणि त्या स्थळावर भारतीय उपखंडातलं सगळ्यात पहिलं विटांचं बांधकाम करून ते महाविहार बांधलं. एवढंच नव्हे तर बुद्धांना ज्या पिंपळ वृक्षाखाली, ज्याला आपण आज बोधी वृक्ष म्हणतो, पाली भाषेमध्ये त्याला अश्वत्थ वृक्ष म्हणतात, ज्या वृक्षाखाली बसून त्यांना संबोधी प्राप्त झाली ती जागा, ती दिशा शोधून काढली आणि तिथं वज्रासन बनवलं. त्या वज्रासनावर शिलालेख लिहिली. एवढंच नव्हे तर इसवी सन 124 मध्ये कनिष्काचा पुत्र भूविष्का तिथं आला आणि तिथं त्यांनी सोन्याची नाणी, सोन्याची फुलं, हिऱ्यांचे दागिने तिथे अर्पण केले आणि तिथे एक शिलालेख लिहिला की शाक्य मुनींच्या संबोधी स्थळावर मी नतमस्तक होत आहे. आणि हा जो त्यावेळेचा इतिहास सुरू झाला इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून, तर महाबोधी महाविहार 14व्या शतकापर्यंत तिथे जगभरातल्या लोकांचा होता. पण हा काय असाच तयार नाही झालेला आहे. आपल्याला संपूर्णपणे महाबोधीचा इतिहास आपल्याला सापडतो. तो युएन सायच्या प्रवास वर्णनामध्ये सापडतो, मेगस्थेनिसच्या प्रवक्त्यांनी लिहिलेल्या प्रवास वर्णनात सापडतो, युएन सायनी आपला आयसिंगने लिहिलेलं, पाहियांनी लिहिलेलं याच्या प्रवास वर्णनामध्ये आपल्याला सापडतो. आणि त्यानंतर 1861 मध्ये अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी आपल्या तिथल्या लोकांना आदेश दिले होते की इथलं उत्खनन तुम्ही करा, इथं भगवान बुद्धांचं संबोधी स्थळ असेल. पुढे ऍशले एडननं 1880 मध्ये तिथं दुसऱ्यांदा उत्खनन करण्यास सांगितलं आणि त्या उत्खननातला जो संपूर्ण इतिहास आपल्याला सापडला, जे शिलालेख सापडले, त्यातलं महाबोधी महाविहारचा इतिहास. याचाच अर्थ इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून ते इसवी सन 14व्या शतकापर्यंत हे महाबोधी महाविहार हे लोकांनी गजबजलेले. अनेक देशांची लोक येत होती. भारतातली लोक जशी येत होती ते अनेक देशांची लोक तिकडे येत होती. अनेक राजांनी दान दिलं होतं तिथे. म्हणजे जर तुम्ही त्याचा अभ्यास केला, आणि मी त्याच्यावर खूप सुंदर एक 2 वर्षापूर्वी एक पुस्तक लिहिलं होतं, तर त्यातल्या शिलालेखांमधनं कळलं की सम्राट अशोकांनी ते महाविहार बांधल्यानंतर 14व्या शतकापर्यंत चीन, तिबेट, नेपाळ, इकडे खाली श्रीलंका, लाओस, कंबोडिया, थायलंड, बर्मा या सगळ्या देशांच्या लोकांनी तिकडे भरभरून दान दिलं होतं. जो युएनसांनी इतिहास लिहिलाय त्याच्या इतिहासात लिहिल्याप्रमाणे या महाबोधी महाविहाराच्या पलीकडे जिथं आज पंचपांडव मंदिर उभं आहे, त्या मंदिराच्या जागे श्रीलंकेचा राजा जो होता मेघवान, त्याचा भाऊ महाबोधी वृक्षाला वंदन करण्यासाठी आला असताना त्याला राहायला जागा मिळाली नव्हती. त्याने आपल्या भावाला तक्रार केली की महाबोधी विहाराला मला जागा मिळत नाहीये राहायला. मेघवान राजानं
महाविहाराच्याच बाजूला तिथं मोठी जागा विकत घेतली आणि महाबोधी संगाराम बांधलं. हे संगारामाचं वर्णन युएन सांगने केलं, कारण युएन सांग त्या संगारामामध्ये राहिला होता आणि त्याने जे वर्णन केलं होतं की हे संगाराम 2000 फूट लांब, 1000 फूट रुंद आणि त्याची भिंत होती 9 फूट रुंद. एवढंच नव्हे तर त्याच्या आतमध्ये 3 विहार होती आणि या विहारांमध्ये भगवान बुद्ध बोधिसत्वांच्या तिथं सोन्यानी आणि चांदीनं सजवलेल्या मूर्त्या प्रतिमा होत्या. हे संगाराम नंतर त्यातला आलेला घमंडगिरी महंतांना ते नष्ट केलं, तिथं स्वतःचा आश्रम स्थापन केला आणि सम्राट अशोकाने महाबोधी महावृक्षाच्या भोवतीचे कुंपण बांधलं होतं, दगडी कुंपण, ते काढून ते पंचपांडव मंदिराची स्थापना केली. मला माहित नाही आपल्यापैकी किती जण बौद्ध गायला गेले आहेत आणि किती जणांनी ते मठामध्ये जाऊन पाहिलेलं आहे. मी ते मठ आतून बाहेरून सगळीकडनं पाहिले. या म्हणजे सम्राट अशोकांनी बांधलेले जे पिलर्स आहेत, त्यांनी जे कोरलेले नक्षीकाम आहे, या महंत घमंडगिरी महाराजानं नंतर तिथं त्याच्या भिंतीमध्ये प्लास्टर करून ठेवले. 1891 मध्ये श्रीलंकेचे जेव्हा अनागारिक धम्मपाल आले तिथं, तर त्यांना जे स्थिती पाहिली तर त्यांना खूप प्रचंड दुःख झालं. आणि कदाचित तुम्हाला दुःख होईल ऐकल्यानंतर, बोधगयामध्ये गावांमध्ये अनेक लोकांनी इथल्या विहारांमधल्या मूर्त्या काढून स्वतःच्या घरावर प्लास्टर केल्या होत्या, दिखावा म्हणून, शोपीस म्हणून. एवढंच नव्हे तर सम्राट अशोकाने बांधलेल्या तिथल्या स्तूपातले अनेक विटा काढून त्या पंचपांडव मंदिर जो घमंडगिरी महाराज होता त्यांनी त्याच्या आश्रमाच्या सगळ्या भिंती या स्तूपातल्या विटा काढून बांधलेल्या आणि याचं सगळं डॉक्युमेंटेशन ब्रिटिशांनी करून ठेवले. यातला एकही शब्द माझा नाही लक्षात घ्या. हे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट आहे. अनागारिक धम्मपालांना आणखी दुःख झालं जेव्हा विहिरीमधनं लोक पाणी काढत होते, तर वजनाचा दगड म्हणून बुद्धांची मूर्ती रशीच्या एका टोकाला बांधली आणि असा हा अतिशय दुःखी कष्टी झालेला युवक यानं नंतर महंताच्या विरुद्ध महंताला जाऊन भेटला. त्याला म्हणतात, तुला पाहिजे तेवढे पैसे मी देतो, ही जागा सोडून जा, ही बौद्धांची जागा आहे. कारण अनागारिक धम्मपाल ज्या घराण्यातनं आले होते श्रीलंकेच्या, ते अति श्रीमंत घराणं, म्हणजे आज भारताचं म्हटलं तर अंबानी अदानी सारखं. तर तो म्हणाला, तुला हवे तेवढे पैसे देतो, ही जागा सोडून जा. महंत सोडायला तयार नव्हता. महंतांनी त्यांच्यावर मारेकरी घातली. जेव्हा अनागरिक धम्मपाल त्यांच्या बर्मीज भिक्खूंबरोबर तिथं आले होते, तर त्यांनी त्यांना लाठी काठीने मारलं आणि गयाच्या पोलीस स्टेशनच्या डायरीमध्ये लिहिलंय की हे जेव्हा पळत गेले बर्मा गेस्ट हाऊस मध्ये, तिथं जवळच आहे, आजही ते स्थितीत आहे, त्या बर्मा गेस्ट हाऊसची फरशी रक्ताने माखलेली होती. आणि त्यावेळेस अनागारिक धम्मपालांनी ठरवलं की आता मला केस करणं गरजेचं आहे. आणि मग त्यांनी गयाच्या मॅजिस्ट्रेटच्या समोर घमंडगिरी महाराजाच्या विरुद्ध पहिल्यांदा केस दाखल केली. ती साल होती एप्रिल महिन्यातला 1895 साल. त्याच्यानंतर अनागारिक धर्मपालांनी अनेक प्रयत्न केले, वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन व्याख्यानं दिली, महाबोधी महाविहाराची सगळे दिली. एक महत्वाचं त्यांनी काम केलं होतं की अनेक देशातल्या नागरिकांना इथं बोलवून इथली स्थिती सांगायचा प्रयत्न केला. त्यावेळेस गया येथे काँग्रेसनं एक अधिवेशन भरवलं 1922 साली. अनागारिक धर्मपालांनी तिथे जाऊन तिथं महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावं, महंताला काढून टाकावं, यासाठी तिकडं त्यांनी स्वतःचं म्हणणं मांडलं. हे सगळं झाल्यानंतर गया येथे काँग्रेस कमिटीने ठरवलं की त्याच्यावर एक कमिटी बसवण्यात येईल आणि त्यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना त्या कमिटीचा अध्यक्ष केलं. पुढे मात्र कमिटीचं काही झालं नाही. त्यानंतर 1925 साली कानपूर येथे विश्व हिंदू परिषदची मीटिंग होती. अनागारिक धम्मपाल त्याही मीटिंगला गेले होते आणि हिंदूंची मतं वळवावी, त्यांचं मन वळवावं म्हणून त्यांनी तिथं प्रेझेंटेशन केलं. आणि आपल्याला तो इतिहास असं सांगतो की तिथल्या 4000 कार्यकर्त्यांसमोर अनागारिक धम्मपालांनी महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास मांडला.
आणि त्यांना सांगितलं की या महंताला काढून टाका, बौद्धांच्या ताब्यात ती जागा घ्या. विश्व हिंदू परिषदेचे अनेक लोक त्याला तयार झाले होते, मात्र महंत तयार नव्हते. त्यानंतर झालेल्या पुनश्च मीटिंग मध्ये झालं की साधारणतःपणे 28-29च्या दरम्यान काँग्रेस आणि विश्व हिंदू परिषद असं ठरलं की आपण दोघांनी एक कमिटी तयार करावी आणि महाबोधी महाविहाराचा जो काही प्रश्न आहे तो आपण सोडवू नये. यामध्ये इतक्या वर्षांची धावपळ पाहिल्यानंतर आणि प्रश्न सुटत नसल्याचा पाहून अनागारी धम्मपाल प्रचंड आजारी पडले होते आणि 1933 साली त्यांचं निर्माण झालं. मित्रांनो, 42 वर्ष हा माणूस एकटा महाबोधी महाविहारासाठी लढा देतो. आम्ही या अनागारिक धम्मपालांची साधी नाव देखील कधी काढत, कधी त्यांची जयंती साजरी करतो. ही आमची शोकांती. त्याच्यानंतर त्यांचे जे महाबोधी सोसायटीचे कार्यकर्ते होते त्यांनी हा प्रश्न कधीच लावला. 1935 साली पुन्हा एकदा काँग्रेस आणि विश्व हिंदू परिषदेची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये असं ठरवलं, राजेंद्र बाबूंनी ठरवलं की ज्यावेळेस नवीन सरकार येईल त्यावेळेस त्यांनी लगेच याच्यावर प्रश्नावर तोडगा पाडला. मात्र नवीन सरकार आला आणि तोडगा काय निघाला नाही आणि शेवटी 1947-48च्या दरम्यान असं ठरलं की महाबोधी महाविहारावर हिंदू पण आपला हक्क सांगतायत, बौद्ध पण हक्क सांगतायत. त्या दोघांची एक कमिटी तयार करा. 4 हिंदू महंत असतील, 4 बौद्ध भिक्खू असतील आणि त्यांचा जो मेन असेल अध्यक्ष तो गयाचा कलेक्टर असेल. विशेष म्हणजे गयाचा कलेक्टर देखील हिंदूच पाहिजे असं अलिखित नियम. म्हणजे येनकेन प्रकारे केला, थोड्याफारच लोकांनी केला होता जे महाबोधी सोसायटीशी संलग्न होते. आणि मग असं ठरवते म्हणाले काय हरकत नाही, कमीत कमी काहीतरी स्थान मिळते म्हणून आपण आतमध्ये घुसू आणि आतमधला प्रयत्न करू. 1949 साली मित्रांनो बोधगया मंदिर कायदा अधिनियम हा पास करण्यात आला. ह्याची जर तुम्ही कलम वाचली तर ही कलम बौद्धांसाठी प्रचंड अन्यायकारक आहे. या अधिनियमाचा कलम 3 असं म्हणतं, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 4 हिंदू असतील, 4 बौद्ध असतील आणि 5वा जो असेल कलेक्टर तो हिंदूच पाहिजे. आणि समजा कलेक्टर हिंदू नसेल तर त्याच्या खालोखाल जो अधिकारी हिंदू असेल त्याची नियुक्ती अध्यक्ष म्हणून करा. याच अधिनियमाच्या अंतर्गत असं लिहिण्यात आलेलं आहे की महाबोधी महाविहाराची कमिटी जर हे सगळं करत असेल तरी महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण चल अचल संपत्तीचा आपला समितीचा कुठलाही अधिकार नसेल. मात्र महंताची जी समिती त्याची काही चल आणि अचल संपत्ती असेल त्यावर समिती कुठलाही अधिकार गाजवू शकणार नाही. म्हणजे याचाच अर्थ महंताने तिकडे काही कमाई करावी अतिक्रमण केलेल्या जागी त्याला कोणी विचारणार नाही. त्याचा दुसरा नियम खूप बेकार आहे. त्यांनी लिहिलेलं आहे की महाबोधी महाविहाराची जी काही अचल संपत्ती आहे म्हणजे जमीन, ती समितीने जर निर्णय घेतला तर ते संपूर्ण विहार दुसऱ्या ठिकाणी पण नेऊ शकतं किंवा संपूर्ण जागा भाडे तत्वावर देऊ शकतं. जर समिती जर हिंदू बहुल असेल तर निर्णय काय घेण्यात येईल? कुठल्याही प्रकारचा निर्णय. आणि म्हणूनच याला विरोध करायला बौद्धांनी सुरुवात केली. या मधल्या काळामध्ये जगभरातल्या अनेक बौद्ध राष्ट्रांनी प्रचंड मदत केली. कारण बुद्धांनी जसं महापरिनिर्वाण सूत्रामध्ये आनंदाला सांगताना सांगितलं होतं की तथागतांच्या 4 महत्वाच्या स्थळाला ज्यांना ज्यांना श्रद्धा आहे त्यांनी तिथं भेट द्यावी. एक म्हणजे लुंबिनी, तिथं त्यांचा जन्म झाला. दुसरं संबोधी स्थळ म्हणजे बुद्धगया. तिसरं जिथं त्यांनी पहिल्यांदा धम्मचक्र प्रवर्तन केलं ते सारनाथ. आणि चौथं जिथं त्यांचं महापरिनिर्वाण झालं ते कुशीनगर. आता हे श्रद्धा म्हणजे आपल्यातले अनेक लोक तिथे हे सगळं करून येतात, पण सगळे अंधश्रद्धेने करून येतात. तिथं जायचं, डोकं टेकवायचं, परत यायचं. काय तर मी 4 स्थळं फिरून आलोय म्हणजे मी खूप पवित्र झालोय. ही अंधश्रद्धाच आहे मुळात.
त्याच्या मागे सांगण्याचा बुद्धांचा हेतू आम्ही समजूनच घेतलेला नाहीये. लुंबिनी वनामध्ये राजकुमार सिद्धार्थाचा झालेला जन्म आणि कुशीनारामध्ये महापरिनिर्वाण झालेल्या बुद्धांचं याच्यामधला जो प्रवास आहे तो प्रवास तुम्ही समजून घ्यावा, तो विचार तुम्ही समजून घ्यावे आणि तशा प्रकारे तुम्ही आचरण करावं, ही बुद्धांची भूमिका होती. आम्ही फक्त डोकं टेकवायचं काम करतोय, कारण का आमच्या ना मनात काय आहे ना आमच्या डोक्यामध्ये काय. ही आमची दुसरी शोध आहे. तर जेव्हा या महाबोधीचं हे संपूर्ण सुरू झालं तेव्हा लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि लोकांना वाटलं की आता आपण महाबोधी महाविहारासाठी एकत्र जमलो. मित्रांनो, याच दरम्यान 2005 साली जेव्हा वेगवेगळे अर्ज करण्यात आले होते तर युनायटेड नेशन्सच्या जेव्हा ह्युमॅनिटीज आणि त्यांनी ठरवलं की याचं नेमकं काय. त्यांनी विचार केला आणि त्यांनी सांगितलं हे बौद्धांचं स्थळ आहे आणि हे बौद्धांच्या हाती सुपूर्द करण्यात आले. याच दरम्यान 2005 साली युनेस्कोने जागतिक वारसाच्या यादीमध्ये महाबोधीची एंट्री केली, महाबोधी महाविहाराला स्थान दिलं. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये खूप स्पष्टपणे लिहिलं की महाबोधी महाविहार हे भगवान बुद्धांचं संबोधी स्थळ आहे असं ऐतिहासिक आणि पुरातत्वीय दाखले आहे आणि भारतीय उपखंडातलं सर्वात प्राचीन विटांचं बांधकाम आहे, म्हणून याला आम्ही प्राचीन वारसा जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करत आहोत. यानंतर भारतामध्ये जे वेगवेगळे पिटिशन फाईल झाले महाबोधी महाविहाराच्या लढ्यामध्ये, त्यातलं एक उल्लेखनीय म्हणजे बनते सुरई ससाई यांनी 2012 साली सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केला. त्यानंतर लंडनवरनं माझे मित्र ऍडव्होकेट गमरे सर यांनी देखील अर्ज दाखल केला. ही केस प्रचंड चालली, मात्र ही चालून देखील अनावश्यकरित्या अचानकपणे सुप्रीम कोर्टाने ही बंद करून टाकली. त्याचं कारण दिलं की याला काहीही प्रत्यक्ष पुरावे अजून सापडत नाही. मित्रांनो, प्राचीन काळीच्या कुठले ग्रंथ लिखित नव्हते सम्राट अशोकाच्या काळात. सम्राट अशोकाच्या काळापासून पहिल्या शतकापर्यंत जे काही डॉक्युमेंटेशन झालं ते शिलालेखांच्या माध्यमातून झालं. पहिल्या शतकानंतर लिहिण्याला आणि ते ग्रंथ निर्मितीला सुरुवात झाली आणि त्यावेळेस लोकांनी पुढे पुढे ग्रंथ लिहायला सुरुवात केली. त्यामुळे खरं डॉक्युमेंटेशन जर पाहिलं तर शिलालेख हे भारताचं सगळ्यात प्राचीन डॉक्युमेंटेशन. याच डॉक्युमेंटेशन म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी करतात. आणि जेव्हा सुरई ससाई यांना केस ती माघार किंवा सुप्रीम कोर्टानं त्यांना चक्रात दिली आणि केस फाईल बंद केली, पुन्हा काही काळ गेला आणि पुन्हा एकदा ह्याच्यावर चर्चा व्हायला सुरुवात झाली. चर्चा होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे या दरम्यान 1990 साली एक अशी घटना घडली 91 साली की बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव म्हणून निवडून आले आणि त्यावेळेस महाबोधी महाविहाराचा प्रश्न काही बौद्धांनी उपस्थित केला. त्याच काळामध्ये मी लालूजींना देखील भेटलो होतो आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांनाही वाटले की बौद्धांच्या हातामध्ये महाबोधी महाविहार गेलं पाहिजे आणि त्यांनी एक नवीन अधिनियम नवीन कायदा करायचा ठरवलं, ज्याचं नाव होतं महाबोधी महाविहार अधिनियम. आणि त्याच्यामध्ये जी त्यांनी प्रस्तावना आणि बाकीच्या गोष्टी लिहिल्या होत्या त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता की हे संपूर्ण स्थळ चल अचल संपत्ती आणि सगळा परिसर हा बौद्धांच्या ताब्यात दिला देण्यात. मात्र त्यावेळेस बिहार राज्यामध्ये सक्रिय असलेलं विश्व हिंदू परिषदनं प्रचंड गोळ घातला आणि हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न म्हणून त्यांनी या कायद्याला विरोध केला आणि बिहारचं जे शांततेचं राजकारण होतं, जे शांततेचं संपूर्ण बुद्धांचे विचार होते, तिथं अशांततेचं राजकारण सुरू झालं आणि तो अधिनियम नवीन सुधारित अधिनियम पास झाला. या दरम्यान मित्रांनो, मी भारतातल्या अनेक श्रद्धास्थळ, अनेक मंदिरं, अनेक मस्जिद, अनेक गुरुद्वार, अनेक चर्च यांच्या अधिनियमांचा मी अभ्यास सुरू केला आणि ते जेव्हा अभ्यास सुरू केला तर माझ्या लक्षात आलं की महाबोधी महाविहाराबद्दल एकंदरीतच केवढा अन्यायकारक अधिनियम बनवण्यात आलेला.
मी तुम्हाला काही अधिनियम वाचून दाखवणार आहे. त्याचे 1-2च कलम वाचणार आहे, सगळे अधिनियम वाचणार नाहीये कारण तेवढा वेळ नाहीये आपल्याकडे. जैनांचं सगळ्यात म्हणजे आपण म्हणू शकतो महत्वाचं एक मंदिर आहे, त्याचं नाव आहे श्री सावरलियाजी मंदिर. यांचा कायदा 1991 साली पारित करण्यात आला. त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि मी हे तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवतोय. 2 आणि ब मध्ये लिहिलेले की सरकारतर्फे जे 8 सदस्य नेमण्यात येतील त्यापैकी 5 सदस्य हे हिंदू असले पाहिजे आणि तेही शक्यतो वैष्णव संप्रदायाचे. त्यानंतर त्यांनी असं लिहिलेलं आहे पुढच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे ह्याच्या दरम्यान जर तुम्ही पाहिलं तर महाबोधी महावीरावर 4 हिंदू पाहिजेत पण इकडे 4 बौद्ध पाहिजेत आणि तेच जैन मंदिरावर मात्र सगळेचे सगळे 8 सदस्य जे आहेत ते मात्र वैष्णव संप्रदायाचेच पाहिजे. आणखीन एक कायदा आहे, पंढरपूरचं देवस्थान आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, विठ्ठल रखुमाईचं देवस्थान. हा कायदा जो आहे हा साधारणतःपणे 1973 साली झाला. हा कायदा नंतर सुधारण्यात आला. त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं जे प्रसिद्ध केलं त्यात लिहिलंय हा कायदा खास वारसा हक्काने ज्यांना विशेष अधिकार बहाल झाले आहेत अशा देवस्थानातील मंत्री, पुजारी आणि इतर सेवक आणि इथल्या सेवांकरता जी आमदानी मिळत होती अशा सर्वांचे अधिकार रद्द करून इथले व्यवस्थापन एका ट्रस्टद्वारे संचालित करण्यासाठी येत आहे. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की नाही माहित नाही मला, परंतु इथे असलेले बडवे, उत्पाद, सेवादारी, कोळी, पेनारी, डांगे, नंतर हरदार, क्षत्रोपाध्याय हे सगळी पूजा अर्चा पंढरपूरच्या देवस्थानाची करायची. पहाटेच्या आरतीपासून तर रात्रीच्या आरतीपर्यंत सगळा व्यवहार जो त्यांच्या ताब्यात होता ते गब्बर झाले होते. त्यामुळे ते वारकऱ्यांनाही जुमानत नव्हते आणि सर्वसामान्य लोकांनाही जुमानत नव्हते. अशा वेळेस महाराष्ट्र सरकारला जेव्हा हे संपूर्ण प्रकरण त्यांच्या कानावर गेलं तेव्हा त्यांनी बाय फोर्स हा संपूर्ण कायदा बदल केला आणि त्याच्यावर एक समिती नेमण्यात आली आणि मग ती सरकारनुसार काम करत असेल. याचाच अर्थ जर तुम्हाला तिथं काही सापडलं की त्यांना काय म्हणू शकतो आपण, जिथं सरकारला, राज्य सरकारला काही अनियमितता दिसली तर कायद्यामध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला तिथल्या एखाद्या शब्दस्थानावर. मग महाबोधी महाविहार एवढं अनीतीचं राजकारण असताना बिहार राज्य सरकार ते का बदलू शकत नाही? कारण काही वेळेस मला एकदा ऐकू आलं होतं की बिहार सरकार कायदा बदलू शकत नाही, तर ते चुकीचं आहे. बिहार कायदा डेफिनेटली तो कायदा बदलू शकतो आणि तो तसा त्यांनी पुढे केंद्राकडे पाठवायचा की आम्ही बदलून टाकले. कारण जो मूळ कायदा आहे ज्याला आपण म्हणतो महाबोधी मंदिर अधिनियम 1949 हा बिहार राज्य सरकारनेच बनवलेला होता, तो काही केंद्राने नव्हता बनवलेला. त्यामुळे जर कायदा बदलायचा असेल तर बिहार राज्य सरकार हे कायदा बदलू शकतो. आणखी एक संपूर्णपणे मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देतो मी हे कायद्याचे काय काय उदाहरण देतो मंदिरांचे. शनी शिंगणापूरचं देवस्थान हा कायदा जो आहे 2018 मध्ये पारित करण्यात आलेला आहे. त्यांच्या कलम 8(1) ब नुसार ज्या व्यक्तीला सभासद म्हणून घ्यायचं आहे त्या व्यक्तीनं नेवासाच्या श्री शैनेश्वर याचे परम भक्त आहे असं प्रतिज्ञापत्रक लिहून दिलं पाहिजे. याचाच अर्थ की जे परम भक्त नाही ते या मंडळाच्या ट्रस्टी होऊ शकत नाही. उत्तर प्रदेशामधलं श्री काशी विश्वनाथ मंदिर हे आपल्याला सगळ्यांनाच माहित असेल. यांचा कायदा 28 जानेवारी 1983 साली पारित करण्यात आला. त्यांच्या कलम 3 मध्ये लिहिलंय जी व्यक्ती हिंदू नसेल त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये समिती सदस्य अथवा मुख्य कार्यकारी सदस्य अथवा मुख्य कार्यकारी अधिकारी होता येत नाही. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात जी व्यक्ती हिंदू नसेल तर त्या व्यक्तीला या मंदिरात नोकरी देखील करता येणार नाही. कलम 6 प्रमाणे त्याच्यामध्ये 15 सदस्य असतील ज्यापैकी 3 सदस्य हे हिंदू धर्माचे पंडित असतील
आणि राज्य सरकार ज्या सदस्यांची नियुक्ती करेल ती सदस्य हिंदू असले पाहिजे, आणि जर तो अधिकारी हिंदू नसेल तर त्याच्या जागी त्याच्या खालोखाल जी व्यक्ती हिंदू असेल त्याची निवड करण्यात येईल. म्हणजे शनी शिंगणापूर होऊ द्या, नंतर काशी विश्वनाथ उद्या किंवा सावर्ली होऊ द्या, याचा अर्थ जी व्यक्ती हिंदू असेल ती समितीचं सदस्य होऊ शकते, तीच त्या ट्रस्टीचं किंवा सभासद होऊ शकते, इतर व्यक्ती होऊ शकत नाहीये. आणखी एक मस्त सुंदर कायदा आहे, जगन्नाथपुरी ओरिसा इथलं जे जगन्नाथपुरीचं मंदिर आहे त्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे, तिचा जो अध्यक्ष आहे तो नियमानुसार तिथला जो पुरीचा राजा आहे, राजा घराणा आहे, तिथला तो अध्यक्ष असेल. आणि त्यात लिहिलंय की जर राजा विकलांग असेल, मंदबुद्धी असेल तर राजाच्या जागी दुसरा अध्यक्ष नियुक्ती करण्यात यावा, मात्र तो देखील हिंदूच आहे. हे जी मंदिरांची वेगळी आहे. दिल्ली इथलं गुरुद्वार साहेबांचं जी संपूर्ण ट्रस्टी आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की या समितीमध्ये सगळे शीख असतील, आणि शीखची व्याख्या करताना सांगितलंय जो 10 गुरूंचे विचार प्रमाण मानतो, जो शीख धर्माचं आचरण करतो आणि स्वतःला शीख म्हणण्यात ज्याला अभिमान वाटतो, हीच व्यक्ती शीख आहे. मग मित्रांनो प्रश्न पडतो की महाबोधी महाविहार हे बौद्धांचं स्थळ असताना देखील तिथं हिंदू का बरं नियुक्त झाले? बरं, जरी ते नियुक्त झाले 1949 साली, तरी नंतरच्या काळामध्ये त्याचा रदबदल का बरं होऊ शकला? आणि जेव्हा मी अनेक म्हणजे या संघर्षाच्या पूर्वी आता आज 89वा दिवस आहे, 89th डे, की तो उपोषण चालू आहे, मौन उपोषण ज्याला आपण म्हणतो, आणि नाही करेल. जेव्हा मी म्हणते प्रज्ञाशील आणि आम्ही जेव्हा मागे भेटलो होतो, अधूनमधून भेटत असतो, यांच्यावर चर्चा करत असतो, तेव्हा लक्षात येते की आम्ही हा संघर्ष का करतो. हा संघर्ष करतोय कारण हा अस्मितेचा विषय सगळ्यात पहिल्यांदा. दुसरा हा महत्वाचा विषय की आमचं हे प्राचीन वारसा स्थळ आहे, भारताचं सगळ्यात प्राचीन वारसा स्थळ. ह्या जर वारसा स्थळाला, जे बौद्धांचं वारसा स्थळ आहे, याची जर आम्ही संरक्षण किंवा त्याच्याबद्दल जर आम्ही जागरूक नसेल तर कुठल्या अर्थानं आम्ही बौद्ध स्वतःला म्हणू शकतो? तुम्ही सांगा बरं, काशी विश्वनाथ एवढं मान्यता आहे, राम मंदिर एवढं बांधलेलं आहे, किंवा गुजरात मध्ये एवढं मंदिर बांधलेलं आहे कृष्णाचं. जर भारतामध्ये सर्व धर्म समभाव आहे तर या मंदिरांवर, या मशिदीवर, या चर्चवर सगळ्या धर्माची लोक का बरं नाही? मग महाबोधी महाविहारच फक्त का? आणि जेव्हा मी या प्रश्नाचा अजून खोलवर विचार करतो, काही लोक मला म्हणतात की बिहारमध्ये एवढं सगळं चाललंय महाबोधी महाविहारचं, बिहारचे लोक ह्याच्या पुढे काय येत नाही, ते मोठं आंदोलन का उभं करत नाही? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, महाराष्ट्रामध्ये जेवढी बौद्धांची संख्या आहे त्याच्या 10% देखील बिहारमध्ये नाही. जेव्हा मी तिथल्या सगळ्या भिक्खूंशी चर्चा करत असतो तेव्हा लक्षात येतं की त्यांना महाराष्ट्राकडनं प्रचंड अपेक्षा आहे. ते स्पष्ट शब्दात म्हणतात, बाबा साहब ने आपको बौद्ध धर्म दिया है तो आप उसके प्रति आपकी संवेदना क्या है, आप क्या करते हो, महाराष्ट्र के बौद्ध क्यों सोए हुए हैं? आणि हीच मित्रांनो आपली तिसरी शोक आहे. मग भारतामधल्या लेणी असू दे, महाराष्ट्रामध्ये ज्या 980 लेणी आहेत त्या 980 लेणीपैकी 480 लेणीवर अतिक्रमण झालेले, आम्हाला त्याच्याबद्दल काहीही वाटत नाहीये, कारण आम्हाला त्याच्याबद्दल काहीच नाही मनापासून, पण आम्हाला बौद्ध धर्माबद्दल, बौद्ध संस्कृतीबद्दल अभिमानच नाहीये. मी हे स्पष्ट बोलतोय. जे त्रिशरण आणि पंचशरण फक्त तिला डोकं वाकवायचं आम्ही काम करतो, ते आम्ही समजून घेत नाहीये ते काय. आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की आम्हाला जय भीम बोलण्याचा पण अधिकार. तर कुठल्या अर्थानं आम्ही जय भीम म्हणतोय? बरं, कुठल्या अर्थानं म्हणतोय? बाबासाहेबांचं कुठलं स्वप्न आम्ही साकार केलंय सांगा? 56 साली बौद्ध धर्म दिला, कुठल्या अर्थाने आम्ही बौद्ध धर्मीय? आम्हाला बौद्ध संस्कृती माहित नाहीये. बौद्ध संस्कृतीचं वारसा स्थळाचं जतन कसं करायचं
करायचं हे आम्हाला माहित नाही, त्या जतन करण्यासाठी संघर्षामध्ये आम्ही उतरत नाहीये, मग कुठल्या अर्थाने आम्ही बौद्ध आहोत? उद्या आम्ही बौद्ध पौर्णिमा साजरी करणार आहोत, कुठल्या पौर्णिमा आम्ही साजरी करणार? आमचं योगदान काय राहिलेलं आहे? आणि हीच शोकांतिका आहे. आमची कुठलीही पळी म्हणजे समाजाचं जे वेगवेगळे अंग सांगितले जातात, इंटेलेक्च्युअल लोकांमध्ये डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, साहित्यिक आहेत, लेखक आहेत, चित्रकार आहेत, हे सगळी लोक आहेत. ही सगळी संस्कृतीला पोषक करणारी तत्व आहे. आमचं एकही तत्व बौद्ध वारसा स्थळासाठी काहीही करत नाही, कोणीच करत नाही. आणि ही म्हणूनच गेल्या 90 दिवस झालेले आहेत. आजपर्यंत केंद्र सरकार आणि बिहारचं राज्य सरकार महाबोधी महाविहाराकडे लक्ष देत नाही, कारण आमचा संघर्ष तीव्र नाही. बुद्धांनी जगभरामध्ये जे विचार पसरवले ते शांतीच्या, प्रेमाच्या आणि करुणेच्या मार्गाने, आणि म्हणूनच हा जो संघर्ष चालू आहे, हा संघर्ष देखील शांततेच्या आणि करुणेच्या मार्गाने चालू आहे. हा न्यायिक तऱ्हेने चालवला आहे, कारण आमचा न्यायालयावर विश्वास आहे, आमचा इतिहासावर विश्वास आहे, आमचा पुरातत्वावर विश्वास आहे, सगळ्या प्रमाणांवर विश्वास आहे, आणि त्याच तऱ्हेने आम्ही हा संघर्ष चालवतो. या संघर्षामध्ये कुठेही दुसऱ्याचं धार्मिक स्थळ आम्ही मोडून तोडून आमचा झेंडा त्याच्यावर लावणार नाहीये, एवढी खात्री. आणि म्हणून जेव्हा आम्ही या सगळ्या भिक्खू संघांचा आम्ही अनेक चर्चा करत असतो, या संपूर्ण संघर्षाची जी स्ट्रॅटेजी बनवली गेल्या 2 वर्षापासून, ती हीच बनवलेली आहे की न्यायिक तऱ्हेनं आणि शांततेच्या मार्गाने आम्ही लोकांना आवाहन करणार आहोत. आम्ही इथल्या देशाच्या, राज्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही आवाहन करणार. आम्ही केवळ आणि केवळ हा संघर्ष करू, पण तो संघर्ष करत असताना कुठेही आम्ही आमचा तोल ढासळू देणार नाहीये, एवढं मात्र आम्ही सोबत. मग या संघर्षाची दिशा ठरवताना आपण काय करायचं? संघर्षाची दिशा ठरवली गेलेली आहे. एक बौद्ध म्हणून आपलं कर्तव्य काय आहे? एक बौद्ध म्हणून तन मन धनानं आम्ही किती या संघर्षाच्या मागे आहोत हे आम्ही दाखवून दिलं पाहिजे जगाला. आज मित्रांनो, आजच्या तारखेला म्हणजे मगाशीच मला मेसेज आला की आजपासून म्हणजे गेल्या 4 दिवसापासून जगभरातले बौद्ध महाबोधी महाविहाराच्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी जमलेले. उद्यापर्यंत कमीत कमी 5.5 लाख लोक तिथं जमतायत, आणि ही सगळी लोक पुढच्या 10 दिवस तिथं थांबणार आहे या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी. मध्यंतरी बिहार सरकारनं हा जो संपूर्ण संघर्ष चालवला आहे तो मोडण्यासाठी सगळ्या भिक्खू संघांना रात्री 2:45 वाजता गाड्यांमध्ये भरून तिथंच गयेच्या इथलं जे मेडिकल कॉलेज आहे तिथं भरती केलं होतं, कारण ते आमरण उपोषण करत. त्यांना भरती केला, त्यांना सांगितलं या महाबोधी महाविहाराच्या परिसरात आंदोलन करायचं नाही. आज मुख्य आंदोलन महाबोधी महाविहाराच्या 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये तिथं आंदोलन. आजही तिथं आजच्या तारखेला म्हणजे गेल्या 15 दिवसांचा अपडेट आहे माझ्याकडे, रोज तिथं 25 ते 30 हजार लोक त्या आंदोलकांना पाठिंबा द्यायला बसले. त्यामुळे थोडेफार काही प्रश्न होत असतील. काही जण म्हणतील याच्यामध्ये राजकारण आहे. ह्याच्यामध्ये कुठलं आलं राजकारण? जर बौद्धांचं धार्मिक स्थळ बौद्धांचं होऊ शकत नाही किंवा त्याच्यासाठी जर आम्ही लढा देत असू तर ह्याच्यामध्ये राजकारण कुठे? आम्ही कुणाचं मंदिर मागत नाही, कुणाची मस्जिद मागत नाही, कुणाचं चर्च मागत नाही. आम्ही फक्त आमचं स्थळ, आमचं स्थान मागतोय, त्या स्थानाला ऐतिहासिक पुरावे आहेत. आणि म्हणून मित्रांनो आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. नाशिक, मला असं मी समजतो की जरी माझा जन्म आणि माझं सगळं काय पुण्यामध्ये जरी झालं असेल तर खऱ्या अर्थानं माझ्यासाठी एक ऊर्जा भूमी हे नाशिक आहे. गेल्या 27 वर्ष आपण लोक मला पाहत आहे, आणि याच नाशिककडनं प्रचंड ऊर्जा घेऊन मी प्रचंड काम करत आहे वेगवेगळ्या तऱ्हेचं. मला नाशिककरांकडनं खूप प्रचंड अपेक्षा. आणि भारताच्या प्रत्येक राज्यातनं अनेक नागरिक जमवले, अनेक नागरिक तिकडे पाठवून दिलेले. मला नाशिक मधनं त्या संघर्षासाठी पाठबळ मिळतंय किंवा दिलं जातंय याचा कुठलाही पुरावा आजपर्यंत मला सापडला नाही गेले 90 दिवस.
मला कळत नाही मित्रांनो, नाशिककर एवढे सुस्त का? नाशिक ही चळवळीची भूमी समजली जाते. बाबासाहेबांनी या भूमीला चळवळीची भूमी म्हटलंय. ही एक ऊर्जा प्रेरक भूमी आहे. मग का बरं आम्हाला बौद्ध भूमीबद्दल म्हणजे महाबोधी महाविहाराबद्दल आम्हाला आमच्या मनामध्ये आस्था नाहीये की आम्हाला त्याच्याबद्दल प्रेम नाही, आदर नाही की काय नाही? हा मोठा प्रश्न माझ्या समोर पडतोय आणि हाच प्रश्न मी सगळ्यांना विचारतो. आमचे साहित्यिक हा प्रश्न कधी त्यांच्या लिखाणामध्ये वापरत नाही. हा प्रश्न कधी आमचे शिक्षक विद्यार्थ्यांना समजून सांगत नाही. हा प्रश्न आमची डॉक्टरांची टीम कधी एकमेकांची चर्चा करताना बोलत नाही. आमचे इंजिनियरची टीम कधी याच्यावर चर्चा करत नाही. आमचे तरुण याच्यावर कधी बोलत नाहीये. नवीन नवीन रील कुणाचे आलेले आहेत त्याच्यावर कशी टीका आहे याच्यावर मात्र आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये आमची ऊर्जा खर्च करतो. पण जे आमचं संवेदनशील अतिशय आधाराचं स्थळ आहे याच्याबद्दल आम्ही काय मगाशी सकाळी बोलता होता म्हणले आहिरे सर म्हणाले 50च्या पुढच्या आम्ही गोळ्या खायला तयार आहोत. मला वाटतं इथं नाशिक मधले जेवढे 50च्या पुढे त्यांनी सगळ्यांनी महाबोधी महाविहारावर जा. गोळ्या खायच्या तर तिथं जाऊन गोळ्या खाऊ ना, इथं कशाला गोळ्या खायच्या? इथं म्हणायला कुणाला काय वेळ येते आणि इथं काय पुण्य कमवणार आहात? आपण तिकडे जाऊन काहीतरी बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी दिलेला जो धम्म आहे तो अबाधित करण्यासाठी काहीतरी आपण प्रयत्न करा. आणि म्हणून मित्रांनो आपली ही दिशा असणार आहे की महाबोधी महाविहाराच्या आंदोलनाला आपण संपूर्णपणे स्पष्ट आणि खूप मनापासून आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे. त्या आंदोलनाच्या पाठीमागे आपण उभं राहायला पाहिजे. विचार करा मित्रांनो, आज 20-25 हजार लोक तिथे बसलेले असतात. त्यांच्या भोजनाचा खर्च, त्यांचा राहण्याचा तर उघड्यावर झोपतात, काही जण वेगवेगळ्या ठिकाणी झोपतात. त्यांचा भोजनाचा खर्च येत नसेल, किती वेळा आपण अनेक दानदाते जे आहेत ते देणार आहेत. माझे अनेक मित्र आहेत दिल्ली मधले, युपी मधले, बिहार मधले, सरळ हाताने मदत करतात आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो ते बौद्ध पण नाही. पण त्यांना असं वाटतं की तुम्हारे धार्मिक स्थल के लिए कर रहे हो तो जितना मैं मेरे धार्मिक स्थल के लिए कर रहा हूं उतना ही तुम लोग कर रहे हो, मेरी तरफ से ये हो. आमच्याकडनं कधी मदत झाली, आमच्याकडनं कधी मनुष्यबळ त्या आंदोलनामध्ये सहभागी होईल, हाच मोठा प्रश्न. म्हणून मित्रांनो मला असं वाटतं आता आपण कमी करायला, आम्ही आता आचरण करायला सुरुवात, आम्ही आता ऍक्शन घ्यायला सुरुवात केली. मात्र ही ऍक्शन बुद्धांनी दिलेला सत्सत विवेक बुद्धीनं, करुणेनं आणि बाबासाहेबांनी दिलेल्या न्यायाच्या अधिकारांना आपण वापरले पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं स्वप्न आपण साकार करू आणि खऱ्या अर्थानं स्वतःला आपण बाबासाहेबांची अनुयायी किंवा बुद्धांची अनुयायी म्हणायला लायक राहू असं मला वाटतं. आयोजकांनी मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा जागतिक प्रश्न आयरेनीवर आला, त्याची चर्चा झाली, त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि आपण सर्वांनी शांतपणाने ऐकले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. मी माझे विचार इथेच थांबवतो. जय भीम, जय. महाबोधी विहार संघर्षाची दिशा या विषयांबद्दल बौद्ध स्थळ असूनही हिंदूंच्या ताब्यात का नाही आणि त्याच्याबद्दल संघर्ष का नाही, खरं तर हा अस्मितेचा विषय आहे आणि भारतातील पाठिंबा जर सुरक्षित नसेल तर आपण बौद्ध आहोत असे मूलभूत प्रश्न सरांनी विचारलेले आहेत. सर खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मी मनोहरजी आहिरे यांना विनंती करतो की त्यांनी आपला आभार प्रदर्शित करावा. मित्रांनो, ह्या परिषदेचा जेव्हा आराखडा तयार होत होता तेव्हा मी आहिरे सरांना म्हटलं की जितक्या लवकर आपण पत्रिका लोकांपर्यंत पोहोचू तितक्या लवकर लोक आपले कार्यक्रम बुक करतील. परवाच्या दिवशी निरंजनने माझ्या त्या ड्रायव्हिंग ट्रॅकच्या ग्रुपवर ही पत्रिका टाकली. तिथे बरेच हिंदू मित्र आहेत माझे. त्यांनी मला ती पत्रिका उघडी करून विचारला की हे काय आहे. तीसरा होते ते आहे म्हणजे ये पत्रिका क्या है. तो मैंने इधर से कहा प्रयागराज गए थे, वहां क्या था. तो बोले वहां महाकुंभ था.
तो मैं बोला ये भी महाकुंभ है, ये भी एक हमारा कुंभ मेला है। बोले दोनों में अंतर क्या है, दोनों में अंतर क्या है? तो मैं मतलब वहां अलग निरंजन था, यहाँ अलग निरंजन है। तो अलग निरंजन कैसा है वो देखने की आप जरूर आइए। तर अशा निरंजन आजची या परिषदेमध्ये अतिशय ध्यान आणलेले आहे। आपण सर्वांनी वाट बघत त्याचं अतिशय भाष्य ऐकलेलं आहे। एक पोट तिडकीनं खरं तर नाशिकचे सुपुत्र असल्यामुळे त्यांनी अतिशय पोट तिडकीनं निरंजनवरच भाषण आम्ही ऐकलेले आहे, परंतु आज जरा वेगळ्या पद्धतीने त्यांनी आपल्यासमोर मांडणी केली, अपेक्षा व्यक्त केलेली आहे। मी त्याच्या या निमित्ताने आभार मानतो। त्याचप्रमाणे दशादादांबद्दल अनेक वावड्या वावटळी एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून दशादादा नेहमी बुद्धिवंत राहते, परंतु त्यांच्या सोबत राहील नाशिकचे आणि ढसाळ आणखी वेगळे आहे। नाशिकच्या त्यांना जर आहे सांगतात नाशिक ढसाळ आणखी वेगळे आहे, तर ते खरंच आहे, ते खरंच आहे। त्यांचे इतके समर्थ आहेत का एक मोठं 2-3 संमेलन होईल तिथं ढसाळदारावर भाष्य करायचे तर वेळ कामगारांचे जे साक्षीदार आहेत। परंतु आमचे मित्र विवेक मोरे यांनी खरोखर खूप सुंदरपणे ढसाळदारांची या ठिकाणी मांडणी केली, काही आठवणी सांगितल्या आणि त्याचं मला बरं वाटलं। तुम्ही पाहिल्यासारखं त्यांनी काही जपवलं नाही, ढसाळदादांबद्दल काहीच लपवलं नाही। जसे ढसाळदादा त्यांनी अनुभवले पाहिले तसे आपल्या समोर आपण मांडले। अतिशय दमदार कवितांनी त्यांनी त्याला अतिशय गोपन गाठलेले आहे। त्यानंतर आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा म्हणूयात आपण खरं तर मला ते दुसरे साहेब लाज वाटत वाटत जिव्हाळ्याचा शब्द म्हणायचा की कारण आपण शेवटच्या आपल्या वक्तव्यामध्ये जी खंत व्यक्त केली त्याच्यामध्ये जर ते वास्तव असेल तर जिव्हाळा कसा म्हणायचा, परंतु आपण अतिशय अभ्यासपूर्ण आणि कायदेशीर पद्धतीचा विषय मांडला। अतिशय म्हणजे आपण 30-40 मिनिटं देखील लागतो तर कुठेही याच्यामध्ये भावनिक हात लागण्याचा दिसत नाही, त्याच्यामध्ये वास्तवच होतं। त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली मला असं वाटतं का ती अपेक्षा 2-3% जरी आपण पूर्ण केली तर या परिषदेचं ते फलित असं मला वाटतं। आपण सगळेजण सकाळपासून उशिरा सोडणाऱ्या संमेलनामध्ये टिकून राहिलात, बसून राहिलात, ऐकत राहिलात, पुढचे 2 सत्र ऐकायला अशा अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद। धन्यवाद गौरवजी। यानंतर या